आणि याला म्हणायचं व्हॉइसिंग, है ना. हँड्स अप, रेज युअर हँड्स. डिपार्टमेंट हेडला सांगणं, सर ही प्रोसिजर द्या. डिपार्टमेंट हेड क्वालिटी. क्वालिटी आपल्याकडे डिपार्टमेंट असणार आहे. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट नसतं, प्रॉब्लेम आहे बऱ्याच. आता NABH मुळे जरा थोडं, पण मला मॅडमला करतात क्वालिटी मॅनेजर, सरांच्या मॅडम क्वालिटी मॅनेजर. सरांचे मॅडम येतच नाहीत कधी हॉस्पिटलला. असे भरपूर क्वालिटी मॅनेजर आहेत जे येतच नाही. तसं नाही, आपल्याला इथे हजर असलेले क्वालिटी मॅनेजर पाहिजे, काम करणारे क्वालिटी मॅनेजर पाहिजे. क्वालिटी मॅनेजरला सांगतात किंवा आम्हाला अशी प्रोसिजर लिहायची आहे. क्वालिटी मॅनेजर तुम्हाला संदर्भ देतो. काय देतो? या हॉस्पिटलमध्ये असं लिहिलंय, NABHच्या या क्रायटेरियामध्ये हे पॉइंट लिहिले, प्रोसेस हे पॉइंट लिहिले, या पॉइंट मध्ये बस प्रोसिजर. या पुस्तकात पेज नंबर 80 आणि 81 वर याच्या बाबतीत कसं पाहिजे हे दिलेलं आहे. बुकवर सर्च केलं त्याच्यामध्ये एका चित्रामध्ये हे करा, हे करू नये, हे लिहिलेलं आहे. या गोष्टी क्वालिटी मॅनेजर देतो. त्या मिळाल्यावर डिपार्टमेंट हेड काय करतो? ते सगळं वाचून, संदर्भ वाचून, ते इथं शक्य आहे, सोपी आहे, सोपं करून, आहे ना. अवघड असेल का सोपं करून इथल्या लोकांना कसं येतं, ज्याच्या त्याच्या पुण्याच्या लोकांना वेगळं म्हणजे चांगलं समजतं. समजा इंग्लिश मध्ये बोलू, तिथं आपल्याला मराठीत द्यावे लागेल, मराठीत सोपी मराठीत द्यावं लागेल. मराठी वापरली तर कळणारच नाही ना. हस्ताक्षर काय बाबा हे आणि धुणे. त्याप्रमाणे तो जो डिपार्टमेंट हेड आहे तो ही सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत, कळेल अशा भाषेत, योग्य तिथे चित्र, फोटो, कार्टून, व्हिडिओ वापरून ती पद्धत तयार करेल. आता इंट्युबेशनचं नुसतं डिटेल लिहिलंय, हे बघा, ते बघा, ते बघा, ब्लेड बघा, हे बघा, ठीक आहे. पण त्याच्याऐवजी जर व्हिडिओ बनवला आणि ते जास्त चांगलं लक्षात राहतं. दिस इज नोन एज, मी हा शब्द कॉइन केलाय, व्हिडिओ SOPs. काय व्हिडिओ SOPs अटॅचमेंट दिसते ऑनलाईन, तो व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतो आणि त्याच्यावर मग त्याने ती पद्धत लिहायची. आणि मग नुसतं लिहून चालत नाही. आता इथे कर्मचाऱ्याचं म्हणजेच कर्मचाऱ्याचं काम काय, लिहून महत्वाचं नाही, तिथं ट्रेनिंग. जे लोक ती पद्धत करणार आहेत त्या सगळ्यांना त्याचं प्रॉपर ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि त्याने हे शिकवलं पाहिजे. ट्रेनिंग देण्याच्या आधी तुम्हाला काय येत होतं, ट्रेनिंग दिल्यानंतर आता तुम्हाला काय येतंय याचं मोजमाप व्हायला पाहिजे. म्हणजे एकच पेपर असतो, प्रश्न उत्तर असतात, सिलेक्ट करायचे 4 पर्यायापैकी एक पर्याय. मराठीत असतं समजा सगळं, बरोबर. मराठीत तर मराठीत. हा प्रश्न पहिल्यांदा ट्रेनिंगच्या आधी तो एकच पेपर, पण 20 प्रश्न तुम्हाला देणार. तुम्हाला समजा 30 मार्क पडले, कारण माहितच नाही ते, मग शिकवणार तोच पेपर देणार दुसरा. आता तुम्हाला 30 पासून किती पडले, 80 पडले, 90 पडले. म्हणजे शिकवणाऱ्याची पण क्वालिटी इथं काय झाली, चेंज झाली. त्यांनी शिकवलंय का नाही, म्हणतो आम्ही ट्रेनिंग दिलंय सर त्यांना. आता दिलंय पण रेकॉर्ड काय. त्याच्यासाठी ट्रेनिंगच्या आधी परीक्षा आणि तीच परीक्षा ट्रेनिंग नंतर. मग आपल्याला कळतं की ट्रेनिंगच्या आधी 30 होते, आता 90 झाले. म्हणजे ट्रेनिंग दिलंय व त्यांनी चांगली. आणि त्याच्यात मग ज्यांना 70 पेक्षा कमी मार्क पडतात, किती 70 पेक्षा कमी, त्यांचं काय रिट्रेनिंग. ट्रेनिंग तोपर्यंत त्याने कुठलीही प्रोसेस हात लावायचा नाही. जरी तुझं ट्रेनिंग झालंय, जरी त्याची प्रोसिजर पाठ आहे, तरी त्यांनी हात नाही लावायचे. 70% त्याला झालेलं नाही. त्याने फक्त ऑब्झर्वेशन करू शकतो, करणाऱ्या शेजारी ऑब्झर्वेशन. मग त्याचं रिट्रेनिंग होतं. रिट्रेनिंग झाल्यावर तो 80 क्रॉस करतो, मग त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग काय म्हणतो आपण, ऑन द जॉब ट्रेनिंग. ऑन द जॉब म्हणजे समजा मी टॉयलेट पेशंटचं बेड बदलण्याचं ट्रेनिंग कामगारला दिलं, इन्फेक्शियस बेड बदलण्याचं ट्रेनिंग दिलं. मग पहिले 5 बेड ते झाल्यावर
जो ट्रेनर आहे त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये त्यांना करावा लागतं आणि तो स्कोर करतो. त्याने जर ओके केलं तरच तुम्ही मग त्याच्याशिवाय ते काम करू शकता. ही पद्धत आहे क्वालिटी काम करण्याची. जगातलं कुठलंही काम करायचं असेल तरी असंच करायला पाहिजे. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today. बरोबर. ह्याच्यामध्ये एक नंबर देश कोणता आहे? जपान. रेसिपीतून किचन मध्ये रेसिपी म्हणत दे रिवाइज अँड देन डू इट. आणि ते सगळं बायको नवऱ्याला ट्रेन करते डायपर बदलण्यासाठी. पण आधी दोघांचं पण ट्रेनिंग होतं कंपल्सरी. जर नवऱ्याचं ट्रेनिंग रेकॉर्ड नसेल मुलाला कसं सांभाळायचं तर हॉस्पिटल घेतच नाही त्यांना डिलिव्हरीला. हॉस्पिटल दोघांचंही ट्रेनिंग झालेलं पाहिजे, सर्टिफिकेट प्रॉपर. आणि तिथं परीक्षा सगळं रिट्रेनिंग सगळं पास जावंच लागतं. गेलं नाही तरी चाललं का, खालून पैसे दिले तर संपलंच तुम्ही. अख्ख्या जपानमध्ये तुम्हाला कोणीच घेणार नाही. तिथं अजिबात व्हॅल्यूज काय म्हणतो आपण त्याला, तिसरा शब्द महत्वाचा व्हॅल्यू. तिथं व्हॅल्यू आहे. ब्राईब, रिश्वत, लाच हे शब्द माहीतच नाही आहेत त्यांना. तर माझा मित्र जपानमध्ये होता, घरी घडलेली घटना. आणि त्याला व्हिसा पाहिजे होता जपान टू इंडिया परत यायला. तिथं काम केलं वगैरे, आता व्हिसा लागतो परत यायला. तर त्याला मेसेज आला, ईमेल आला की उद्या तुम्ही 11 वाजून 5 मिनिटांनी या. तो बरोबर 11ला तिथं पोहोचला. 11 वाजून 5 मिनिट आणि 50 सेकंद झाले. किती? तर ती आली, तिने किती वेळा असं केलं असेल, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. 50 वेळा केलं. आय वॉज लेट. 50 सेकंद उशीर झाला फक्त. तो उशीर झाला म्हणून तिने आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी असं 50 वेळा केलं. हे काय त्यांना मारून शिकवलेलं नाही. ही व्हॅल्यू आहे, जगण्याची एक पद्धत आहे. ही व्हॅल्यू आपण काही जण करतात पण उलट करतो आपण इंडियामध्ये. जो असं करायला लागतो त्याला आपण येडा म्हणतो. नाही राहतो काय 50 सेकंद उशीर झाला काही एवढं कोण त्याला वाकायचं आहे ना. आणि सगळे जण भुली करतात. काय करतात? त्याची रॅगिंग करतात. आणि चांगला मग काय होतो, तो परत जाऊ दे घ्यायला मी पण असं करतो. मग तो भयानक होतो. नको त्याच्यासारखं होत नाही. मग तो मग त्या दिवशी सुट्टीच मारतो, त्याला विनत मिळत नाही. म्हणजे चांगले लोक असतात ना, त्यांना जर आपण वाईट करण्याचा प्रयत्न केला ना ते खूप वाईट होतं. ते समजून घ्या. आणि म्हणूनच वाल्याचा वाल्मिकी झाला. वाईट माणसाला जर चांगलं करण्याचा विचार झाला तर तो खूप चांगला होता. लक्षात आलं? सो कर्मचाऱ्याचा तिसरा रोल व्हॅल्यूज आणि ट्रेनिंगची आयडिया कळाली. असे आपले ट्रेनिंग होणार आहेत. हे ट्रेनिंग असेच व्हायला पाहिजे. काय होतं म्हणायचं, सर रेकॉर्ड तुम्ही ट्रेनिंग दिला ना मला, रेकॉर्ड फॉर्म आहे, ट्रेनिंग फॉर्म भरा. कुठेही उभं राहून काही जरी ट्रेनिंग दिलं तर रेकॉर्ड तुमचं काम आहे ठेवण्याचं, ते तुम्ही तुमच्या फाईलला लावायचे. उद्यापासून सगळ्यात महत्वाचं काम सुरू होणार आहे ते आपापल्या फाईल बनवायला सुरू करणे. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.